श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। पौर्णिमा ही भगवान शिवशंकर, भगवान श्री हरिविष्णू बरोबर माता लक्ष्मीला, चंद्रदेवाला समर्पित आहे। माघ महिन्यातील पौर्णिमा आहे प्रत्येक येणाऱ्या पौर्णिमेपेक्षा श्रेष्ठ मानली जाते। वैदिकीय पंचांगानुसार माघ पौर्णिमा 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:35 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी 12 फेब्रुवारी बुधवारी संध्याकाळी 7:22 समाप्त होईल। तर उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा ही 12 फेब्रुवारी बुधवारी साजरी केली जाणार। या पौर्णिमेला सौभाग्य आणि शोभन योगाचा अद्भुत संयोग बनत आहे। संपूर्ण माघ महिना हा श्रेष्ठ मानला जातो। यामध्येच माघ महाकुंभ मेळावा त्रिवेणी घाटावर स्नान चालू आहे, त्यामुळे माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व लाभलेलं आहे। जर तुमच्या आजूबाजूला कुठे नदी असेल तर पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून माता गंगेचे स्मरण करत स्नान करावे। तुम्हाला तिथे जाणे शक्य नसेल तर थोडेसे गंगाजल घेऊन सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून माता गंगेचे स्मरण करत स्नान करावे। असे केल्याने जे काही दोष आहेत, पाप आहेत ते दूर होतात। त्यानंतर सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर भगवान सूर्यनारायणाला माघ पौर्णिमा आहे तर तांब्याच्या कलशामध्ये काळे तीळ, एक लाल फूल, गुलाचा एक तुकडा, चंदन किंवा इबीट टाकून ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे। यामुळे सूर्यग्रह तर मजबूत होतोच, बाकीचे ग्रहही मजबूत होतात। मैत्रिणींना, आता आपण जाणून घेऊया माघ महिन्यातील पौर्णिमेचे तुमच्या जीवनातील दुःख, कष्ट, संकट दूर करणारे उपाय। 1. भगवान शिवाच्या शिवालयात 3 गोष्टीचे स्मरण करावे। पहिली गोष्ट, भगवान शिवाच्या मंदिरात गेल्यानंतर साफसफाई करावी, झाडू पोछा करावा, निर्माल्य असेल तर विसर्जन करावे। दुसरे, आपल्या घरूनच घेऊन गेलेले जल भगवान शिवाला अर्पण करावे। तिसरी गोष्ट, जेव्हा आपण भगवान शिवालयात जाल तेव्हा थोडा वेळ भगवान नंदीजवळ बसून भगवान शिवाला जसे नंदी बघत असतात, निहारत असतात, तसेच काही वेळ बसून भगवान शिवाला निहारण्याचा प्रयत्न करावा। मनामध्ये भगवान शिवाचे स्मरण ठेवावे। भगवान भोले बाबा नक्की तुमची झोळी भरतात। 2. पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये 4:30 ते 7:30 या काळामध्ये शुद्ध 1 लोटा जल घेऊन त्यामध्ये 5 बेलपत्र, 1 कमलगड्डा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवरती अर्पण करावे। अर्पण करत असताना चंद्रेश्वर महादेवाला विनंती करावी, हे कार्य माझे सफल व्हावे। या पौर्णिमेला हे जल अर्पण केले तर येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तुमचे ते कार्य पूर्ण झालेले असेल। 3. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध जल घेऊन त्यामध्ये थोडेसे दूध टाकून 5 काळी मिरी टाकून भगवान शिवाला चंद्रमौली या नावाचे स्मरण करत अर्पण करावे। जीवनामध्ये, घरामध्ये कितीही मोठा आजार प्रवेश करणार नाही। 4. हजारो लाखो आजारांसाठी देवादिदेव महादेवांचे कुंदकेश्वर महादेव हेच नाव पुरेसे आहे। शरीरामध्ये आजार झाला असेल, तो आजार संपण्याचे नाव घेत नसेल किंवा 4-5 दिवस झाले तुम्ही हॉस्पिटलमध्ये पडून असाल, अंथरुणावर पडून असाल तर डॉक्टरांनाही आपले काम करू द्या। आपण श्रद्धेने आणि विश्वासाने 1 बेलपत्र घेऊन माता अशोक सुंदरीच्या स्थानावर मनोभावे अर्पण करावे। त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग जिथून पाणी खाली पडते, जलाशय आहे, त्या बाजूला असावे। आता त्या बेलपत्रावर 1 लोटा जल कुंदकेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत अर्पण करावे आणि त्यानंतर आपल्या हाताच्या अंजनीमध्ये थोडेसे जल घ्यावे। जो आजारी व्यक्ती आहे त्याला आचमन करायला द्यावे किंवा त्याच्या मस्तकावर लावावे। 8-9 तासामध्ये त्या व्यक्तीच्या आजारामध्ये आराम मिळायला चालू होईल। 5. प्रत्येक कार्यक्षेत्रात सफलता प्राप्त होत नसेल तर फक्त 1 धतुरा भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती मनोभावे आपले नाव आणि गोत्र बोलून भगवान शिवाचे स्मरण करत अर्पण करायला सुरुवात करावी। हा उपाय घरच्या शिवलिंगावर केला तरी सुद्धा चालेल। अर्पण करून झाल्यावर भगवान शिवाला विनंती करावी। भगवान शिव तुमची इच्छा, विनंती नक्की पूर्ण करतात। 6. मुलं हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, तुमचं ऐकत नाही तर पौर्णिमेच्या दिवशी अखंड 1 तांदळाचा दाणा शिवलिंगावर अर्पण करावा। त्याच्यावरती 1 बेलपत्र, परंतु त्या बेलपत्राची दांडी आपल्या बाजूने असावी असे अर्पण करावे। त्यानंतर शुद्ध 1 लोटा जल त्याच्यावरती चंद्रमौली या नामाचे स्मरण करत अर्पण करावे आणि भगवान शिवाला मनापासून प्रार्थना
करावी, मुलांसाठी करावी. भगवान भोलेनाथ तुमची नक्की इच्छा मनोकामना पूर्ण करतात. 7 पौर्णिमेच्या दिवशी किंवा सोमवारी भगवान शिवाला एक बेलपत्र घेऊन दुसऱ्या बेलपत्राची दांडी तोडून टाकतो. त्या दांडीने 108 लाल किंवा पिवळ्या चंदनाने बिंदी म्हणजे टिपके श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आणि मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवाला सांगत अर्पण करावे. बाबा भोलेनाथ तुमची नक्की इच्छा पूर्ण करतात. 8 माघ पौर्णिमेच्या दिवशी नदीच्या काठावरती शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाला काळे तीळ, बेलपत्र, फूल, फळ अर्पण करून जलामध्ये काळे तीळ आणि एक दिवा अर्पण करावा. पितरांचे देव भगवान आर्यमान हे भगवान शिवाचे आद्य दैवत आहेत, म्हणून पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, तर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या प्रत्येक कामात यश देतात. 9 एखाद्या व्यक्तीला आर्थिक संकट येत असेल किंवा धनहानी होत असेल, सतत आलेला पैसा कुठून ना कुठून जात असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी 1 लोटा जल, त्यामध्ये कच्चे दूध, 1 अखंड तांदूळ, साखर आणि लाल फूल, 1 बेलपत्र टाकून चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य देत असताना 108 वेळा ओम ऐं क्लीं सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने आर्थिक परेशानी हळूहळू दूर होण्यास मदत मिळते. 10 प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला सकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर थोडेसे पाणी शिंपडून उंबरठ्यावरती हळदीमध्ये गुलाबजल किंवा पाणी घालून ते मिक्स करून त्यापासून पेस्ट बनवून ओम किंवा स्वस्तिक काढावे. यामुळे घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही. 11 शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावरती निवास करते, म्हणून जर तुमची धनहानी होत असेल आणि धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळी नित्य कामातून आटपून पिंपळाच्या झाडाखाली माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. 1 शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत लावावे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण द्यावे. 12 पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून शिवमंदिरात जाऊन शिवशक्ती या नामाचा एक दिवा प्रज्वलित करून यावा. थोडीशी रांगोळी काढून यावी आणि ओम रुद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा शांत बसून जप करावा. विशेष कृपा आशीर्वाद तुमच्यावर बनून राहील. 13 माघ पौर्णिमेच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी किंवा पहिली एक मुलगी असेल आणि संतान प्राप्त करणार असाल तर मग पौर्णिमेच्या दिवशी घरच्या मंदिरामध्ये लड्डू बालगोपाल यांना दही, दूध, तूप याने अभिषेक घालावा. त्यानंतर शुद्ध जलाने अभिषेक घालावा. स्वच्छ पुसून तुळशीच्या पानाचे आसन द्यावे आणि पिवळे वस्त्र घालावे. त्यानंतर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून 11 वेळेस किंवा 21 वेळेस संतान गोपाल मंत्र पठण करावा. तो असा आहे: ओम देवकीसुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गत. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना संतान प्राप्तीसाठी मनापासून प्रार्थना करावी. श्रीहरीच्या कृपेने तुम्हाला नक्की संतान प्राप्त होईल. 14 माघ पौर्णिमे दिवशी संतान प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय सकाळी केला तर अतिउत्तम. सकाळी जमत नसेल तर तुम्हाला ज्यावेळेस जमेल तेव्हा केला तरी सुद्धा चालेल. ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस श्रीहरी विष्णूंची लड्डू गोपालांची विधिवत पूजा करून घ्यावी. त्यानंतर तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे हरसिंगार म्हणजे पारिजातकाची फुले घ्यावी. 1 असो, 2 असो, 3 असो, ती फुले श्रीहरी विष्णूंच्या चरणावरती अर्पण करावे. त्यानंतर जो काही मंत्र जाप आरती करता करून घ्यावी. श्रीहरी विष्णूंना पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करावी. त्यानंतर त्या चरणावरील फुले उचलून माता तुलसीच्या कुंडीमध्ये थोडासा खड्डा खाणून ती फुले दाबून द्यावी आणि 1 शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. पौर्णिमेच्या दिवशी माता तुळशीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. माता तुलसी अखंड सौभाग्य प्राप्त तर करतेच, परंतु वंशवृद्धीसाठी हा उपाय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 7 किंवा 11 प्रदक्षिणा कराव्या. श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने नक्की संतान प्राप्त होईल. 15 पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. दान म्हणजे एक प्रकाराचा शिदा देणे. मग तुम्ही तो ब्राह्मणाला द्या, गरजू व्यक्तीला द्या, पण आवर्जून पितरांच्या नावाने गहू असेल, डाळ असेल, गूळ असेल, जे शक्य आहे तुम्ही ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान करावे. यामुळे पितृदोष असेल तो मुक्त होतो आणि पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. पितर आपल्यावर सदैव प्रसन्न राहतात आणि संतान प्राप्तीसाठी सुद्धा पितर आशीर्वाद देतात. प्रत्येक कार्यात आपल्याला सफलता मिळते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा.
ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम चंद्रदेवाय नमः. धन्यवाद.